या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत मीटिंग लावण्याची दिली आहे कबुली। सोलापुरात सुरू असणारे कोळी समाजाचे उपोषण घेण्यात आले आहे मागे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभास्थळी भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत मीटिंग लावण्याची दिली आहे कबुली। त्यामुळे मागच्या 10 दिवसापासून सुरू असणारे आमरण उपोषण कोळी बांधवांनी मागे घेतलं आहे। कोळी समाजाला कुठल्याही जाचक अटी शर्तीविना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावे ही कोळी समाजाची मुख्य मागणी आहे। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते ज्यूस पिऊन कोळी बांधवांनी उपोषण सोडलं आहे। दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाहीये तर सोलापुरात आंदोलन न करता मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याच्या कोळी समाजाने दिला आहे इशारा। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेले आहेत। दादा, तुमचं स्वागत। उपोषण करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागितले, कारण उद्या मुख्यमंत्री आणि दिल्ली उपमुख्यमंत्री सहजपणे भेटतील। कॅबिनेट आहे, रात्री गाडीवर जाईपर्यंत निवेदन नवीन देतील त्याप्रमाणे मी बोलतो। कारण महाराष्ट्र शासनाने एखादी गाईडलाईन काढल्याशिवाय तिथले कलेक्टर असं धाडस करणार नाही, ते इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट द्यायला तयार समूह म्हणून नाही, समूह म्हणून जर हवे असतील तर याला राज्याचा GR लागेल। म्हणून मग आज जर ठरलं असं की मुख्यमंत्र्यांच्या नावाने जे दिलेलं पत्र आहे तेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने द्यायचं, म्हणजे मग आयदर मुंबईत बैठकीला बोलवतील किंवा मुंबईतनं बैठकीला बोलवता योग्य आहे म्हणून निर्णय करतील। ओके, तर तुम्ही आज उपोषण सोडा आणि सरकार कोणावरही अन्याय करत नाही। एक विषय संपवत चालला आहे, काळजी करा। थोड़ा लोक द्या इकडे साइड हो नागेश दादा काय करतात ते दादा खरं तर कोळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आज 10 दिवस झालं सोलापूरमध्ये आमरण उपोषण सुरू होतं, पण पालकमंत्री साहेब असतील, शासन असेल यांनी दुर्लक्ष केलं होतं। खरंच जर या आंदोलनाचा मधला दुवा जर कोण ठरला असेल तर या शहराचे पोलीस कमिशनर, ॲडिशनल कमिशनर साहेब, कबाडी साहेब असतील आणि पोलीस कर्मचारी यांनी आज आमची मीटिंग घडवून आणली। खरं तर पालकमंत्र्याला भीती बसली होती की आंदोलनात शरदकुळी आहे, काय अनुचित प्रकार घडतो का, काय करतो का, परंतु कमिशनर साहेबांनी अत्यंत धाडस दाखवून या आंदोलनाचा तोडगा काढलेला आहे। त्याच्यामुळे मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या उद्या ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगून कोळी समाज बांधवाची 2 दिवसात मीटिंग लावून GR काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलेलं आहे। त्याच्यामुळं आज आम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे। सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त साहेब राजकुमार यांच्या हस्ते ज्यूस घेऊन हे आंदोलन आज इथं थांबवतोय। जर का या सरकारनं
पालकमंत्र्यांनी जर आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट इथनं आंदोलन उपोषण होणार नाही, इथून पुढचं आंदोलन रस्ते रोको होणार नाही, डायरेक्ट मंत्रालयात घुसल्याशिवाय कोळी समाज स्वस्त बसणार, याची देखील जबाबदारी पालकमंत्र्याच्या नात्यानं चंद्रकांत दादांनी घेतली पाहिजे आणि ह्या शासनानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. म्हणून जसा शब्द दिलाय ती शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी पाळला पाहिजे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.